महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा होतोय। युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सत्र सुरू आहे, तर बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग कुठेही दिसत नाहीये। मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे सोपवण्याला भाजपचा विरोध आहे। कुणालाही बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही। आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे, स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील। त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत जोडले गेले। शुभम, आपण पाहतोय एकीकडे भाजप आणि शिवसेनेची आज जो अंतर्गत नाराजी होती ती कुठेतरी शमल्याचं पाहायला मिळतंय, मात्र आता राष्ट्रवादीला कुठेतरी एकटं पाडलं जातंय का अशी चर्चा आहे। काय अधिक माहिती? अंकिता, खरं तर विश्वसनीय सूत्रांकडून अशी सातत्याने बातमी समोर येत आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या प्रलंबित निवडणुका आहेत त्या निवडणुका 31 जानेवारीच्या आधी होतील असा एक सूर आहे। आणि अशामध्येच कुठेतरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची बैठक जी आहे ती काल झालेली आहे। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झालेली आहे आणि अशामध्येच कुठेतरी ऐकायला मिळत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला जे आहेत प्रमुख किंवा काही महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये वेगळं ठेवण्यात येईल आणि प्रामुख्याने ते मुंबई आणि ठाणे असेल अशी एक चर्चा ऐकायला मिळते। कारण की याचं महत्त्वाचं कारण की मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वात जे आहेत निवडणुका लढवल्या जाऊ शकतात असा एक कुठेतरी चर्चा आहे आणि याचा भारतीय जनता पक्षाला कुठेतरी विरोध आहे, अडचण आहे। जे स्थानिक आमदार आहेत मुंबईचे आणि जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचा, यांचाच कुठेतरी सूर ऐकायला अशा पद्धतीने मिळत आहे। इतकंच नव्हे तर मग येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यांचा अजेंडा लाडकी बहीण योजना असेल आणि विकास कामे असतील आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे आहेत त्या सामोरं जायच्यात आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका जे आहेत त्याच्यासाठी समोर जायचं। पण कुठेतरी नवाब मलिक यांना सोबत घेण्यासाठी काहीतरी अडचण होत आहे। त्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा महायुतीमध्ये सहभागी नसेल, किंबहुना येणारा काळ जो आहे तो एक वेगळंच काहीतरी सांगून येईल। इतकंच नव्हे तर ज्या बैठका सगळ्या सुरू आहेत नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर शहरामध्ये किंवा विदर्भामध्ये, अशामध्ये कुठेच तिन्ही पक्ष हे एकत्र येताना दिसून नाही येत आहे कुठल्याच बैठकीसाठी, किंवा मग कोणतेही नेते जे आहेत त्या राष्ट्रवादीचे हे कुठेतरी अनुपस्थिती जी आहे ती दर्शवताना दिसून येत आहेत। नेमकं आता येणाऱ्या काळामध्ये काय होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या तरी राष्ट्रवादी ही कुठेतरी बॅकफुटवर आहे आणि कुठेतरी त्यांना बाजूला देखील ठेवण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या सगळ्यावर काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।